We are going to be listening in to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, who would be speaking in just a short while from now. A lot of confusion currently still remains on the air travel policy, with several of the passengers who have now taken to social media to ask about the kind of confusion and the anxiety that is prevailing amongst all the travelers at this point. So we are, of course, expecting some of those answers perhaps that could be coming out in that press briefing that currently Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray is going to be conducting. We are, of course, waiting for more updates there coming in. म्हणजे मे महिन्याचा आता साधारणतः शेवटचा टप्पा आपण त्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. मार्च एप्रिल पासून हे संकट आपल्या अवतीभोवती फिरायला सुरू झालं आणि आता आपण पाहतात की या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत म्हणजे पॉझिटिव्ह केसेसमध्ये अचानक थोडी वाढ झालेली आहे. मी याची कल्पना आपल्याला सुरुवातीपासून देत आलेलो आहे. हा जो विषाणू आहे हा गुणाकार करत जातो आणि या गुणाकाराला मर्यादा नाहीये, तो त्याचा तोच ठरवतो. लॉकडाऊन का करायचा, आपण एकमेकापासून अंतर का ठेवायचं, ते याच्यासाठी की याचा प्रादुर्भाव जो आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे आपण संपूर्ण शहरभर होर्डिंग्स, राज्यभर होर्डिंग्स लावलेली आहेत. शिंकताना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा, मास्क घाला, मास्क का कंपल्सरी करा, हात का धुवा, ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या पुढचे काही दिवस सुद्धा आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. कोरोना बरोबर जगायला शिका म्हणजे काय शिकायचं नेमकं, काय करायचं नेमकं, त्याच्यावरती मी आपल्याला सांगतोच आहे. पण एकूण हे जे काय वातावरण आहे हे तुम्हालाही आवडत नाहीये, मला तर अजिबात आवडत नाहीये. गेल्या अधिवेशनामध्ये आपण आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जाणारा एक अर्थसंकल्प मांडला काय, आणि त्या अधिवेशनच या संकटामुळे आपल्याला लवकर संपवावं लागलं. म्हणजे अर्थसंकल्प जाहीर झाला. मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, सगळी शहरं, यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपण काय काय करणार हे एक स्वप्न आहेच आणि स्वप्न मी सत्यात आणणार, नक्की आणणार, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नाहीये. पण सुरुवात करायला घेतली आणि हे संकट So Eid should also be celebrated by staying at home. So he's requesting all the brothers and sisters from the Muslim community to stay at home and celebrate the Eid, not to come out on the road. हा त्यांच्या अंदाजाप्रमाणे 1.25 ते 1.5 लाख रुग्ण किंवा पॉझिटिव्ह केसेस असतील असा त्यांचा अंदाज होता. 1.25 ते 1.5 लाख. म्हणजे मी 1.25 ते 1.5 लाख का म्हणतोय की मेचा अखेर जेव्हा येईल त्यावेळेला साधारणतः महाराष्ट्रात 1.5 लाख केसेस ह्या असू शकतील असा त्यांचा अंदाज हा त्यांनी व्यक्त केलेला होता. आणि हे काही त्यांनी उगाचच नाही सांगितलं, की आपल्याला खबरदारी घेण्यासाठी म्हणून सांगितलं होतं की लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हा गुणाकार होतो तो किमान 1.5 लाख रुग्ण हे तुमच्या महाराष्ट्रात, तुमच्या राज्यात होऊ शकतात. ही त्यांनी एक Right now he's telling that the center had given a kind of a warning to Maharashtra in initial days that if they don't take any kind of control or they don't take any kind of control measures, then the positive patient number will rise up and it will cross a 1,50,000 mark. But the way Maharashtra government has taken all the measures properly, the way Maharashtra government has restricted the movement or implemented the containment policy, due to which we are seeing a very much lower number as compared to what was projected by the center. असं की या 47,000 मध्ये अजूनही पहिल्या दिवशी जो पहिला रुग्ण सापडला तो धरला जातोय. पहिला रुग्ण म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या राज्यात या व्हायरसने शिरकाव केलेला आहे, तो रुग्ण बरा होऊन घरी गेला तरी देखील तो याच्यात पकडला जातोय. मग 47,190 म्हणजे the number is 47,000, but in that 47,000 we are considering the first case also. So if we take the example of active cases, that those active cases are less than 47,000, because a lot of people have been cured, they have got discharged from the hospital and nursing home. So if we take that number, so certainly that number is somewhere around less than 47,000. The active cases basically he's talking about. 786 आहेत. हे कशामुळे शक्य झालं? हे तुमच्यामुळे शक्य आहे. तुम्ही जी काय शिस्त पाळलीत, जी हिम्मत दाखवली, अगदी तुमच्या मनाविरुद्ध असलं तरी
म्हणजे काही वेळेला मला आता हुकुमशाह झाल्यासारखं वाटते की अरे घर के बाहेर निकाल के देखता हूं तेरे को. हे असं नाहीये. घराबाहेर धोका आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतोय घरात राहा. तरी आजची आपली परिस्थिती It's आहे basically वस्तुस्थिती. telling that why every time whenever I appeared on TV or on your screen to interact with you, I always tell you not to come out of your house because I care for you. We all care for you, and there is kind of a danger if you come out in a large number on the roads or out of your house. So we don't want you to get even infected, and that's why the government is continuously telling you to sit at home and not to come out unless and until it is emergency or something really important. मला ही गोष्टी कशा आहेत की पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की लहान बालकं ही बरी होऊन घरी गेलेली आहेत. एक तर बातमी मी त्या आपल्या फोनवरती बीबीसीचं ऍप येतं ना त्या ऍपमध्ये वाचलेली आहे की बीबीसीने कव्हर केले. मुंबईमध्ये कोविड पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांच्या आता गेल्या ह्या काळामध्ये प्रसूती झालेल्या आहेत त्या पॉझिटिव्ह होत्या. मग त्याही आता बऱ्याचशा बऱ्या झाल्या. पण त्यांची बालकं ही कोविड मुक्त जन्माला आलेली आहेत. मग त्या बालकांना कुठेही कोरोनाची लागण झालेली नाहीये. हा एक चमत्कार आहे निसर्गाचा. आणि हा चमत्कार जसा हा बालकांच्या बाबतीत आहे. मी काही दिवसांपूर्वी आपल्याला सांगितलं होतं की 84 वर्षाच्या आजीबाई बऱ्या होऊन घरी गेल्या. Telling people that how the recovery rate is all about in Maharashtra and how people are recovering. So it is not the case that only the deaths are happening or deaths are happening in a large number, but yes, people are also recovering from the age group of we can say kids to elderly people. They are all of them are recovering. So he's telling that one should not get scared or when they tested positive or when they found a positive case because the corona is basically can get cured if you get the treatment at the proper time. So that's why he's requesting everyone that whenever you feel that you have some kind of symptoms, you should immediately rush to the nearest hospital or the nearest fever clinic which state government have installed in the slum areas and get yourself tested. आपण रुग्णशय्या त्याची व्यवस्था करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशात काही राज्यांनी केलं असेलही जगात काही देशांनी केलं असेलही आपण इतर देशांकडे इतर राज्यांकडे काय करतात बघण्यापेक्षा आपण काय करतो आहोत त्याच्यावरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. गेल्या वेळेला मी जे सांगितलं की आपण फील्ड हॉस्पिटल्स जसं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे गोरेगाव आहे वरळी डोम आहे डोमची तर about the initiative taken by Maharashtra government especially in Mumbai. He's basically explaining what exactly is the concept of a field hospital. So the hospitals I will say that a makeshift hospital for the pandemic which Maharashtra government with the help of MMRDA have constructed in the area like BKC, Worli, then Goregaon, Nesco compound, Mahalakshmi, Resco. These are the spots where the Maharashtra government have constructed the makeshift hospitals for the COVID special. These are the COVID special hospitals where the COVID patients will get the treatment. So Maharashtra government is intend to construct more such field hospitals so that they can accommodate more people. Because right now also Maharashtra government is basically finding it difficult to accommodate all the COVID positive patients. So that's why Uddhav Thackeray is right now telling or explaining people what exactly the concept of a field hospitals and how much state government is going to press this particular scheme or construct more such hospitals throughout the city and throughout the state. 13,000 ते 14,000 बेड्स हे हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. आता हे बेड्स कसे असतील तर मी मागे आपल्याला सांगितलं होतं की साधारणतः 3 टप्प्यात आपण करतोय. जसं क्वारंटाईन आयसोलेशन हा एक भाग आहे तसंच जे एसिम्प्टोमॅटिक आहेत काही जणांना ऑक्सिजनची गरज लागते व्हेंटिलेटर नाही ऑक्सिजन. हा सगळा जो काय आपण काळ 2 महिन्याचा अनुभवलेला आहे त्याच्यात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जास्तीत जास्त रुग्णांना हे व्हेंटिलेटर पेक्षा ऑक्सिजनची गरज लागते. आणि हे जे काय आपण टॉकिंग अबाउट दॅट apart from the isolation and the quarantine facility, it has been observed over last 2 months that a lot of cases which are coming, they require oxygen support and not the ventilator. So that's why Maharashtra government is also focusing on providing the oxygen facility in these field hospitals where because many times it has happened
the oxygen level of a patient goes down, and which also creates problem while treating that patient. So that's why Uddhav Thackeray is saying that our aim is while constructing these new field hospitals, we should be also able to give more oxygen beds, and we are focusing on that right now. विनासायास हे या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये रक्ताचा पुरवठा मग कोविडचे पेशंट आले, नॉन कोविड पण आले, त्यांना देऊ शकलो. पण आता पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे, कारण आज आपल्याकडे साधारणतः पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. म्हणून मी तमाम रक्तदात्यांना एक नम्र आवाहन. COVID as well as for a non-COVID patient, Uddhav Thackeray is saying that Maharashtra needs a blood donation, because right now in the stock there is a blood which can last up to 7 to 8 days and not more than that. That's why he's appealing people to donate the blood in a large number, so that blood can be used for the surgeries, for the COVID as well as for the non-COVID patients. विनंती करतो आहे की ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावं, रक्तदान करावं आणि आपल्या पुढच्या ह्या सगळ्या कदाचित कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकणाऱ्या आणि इतर सुद्धा जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना लागणारी रक्ताची आवश्यकता ही पूर्ण करावी. हे आरोग्याच्या बाबतीत झालेलं आहे. कारण एक महत्वाचा मुद्दा, आपल्याला आता पुढे पावसाळा पण येतोय. काल सुद्धा मी आपल्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली. त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाऊस म्हटल्यानंतर पावसाचे साथीचे आजार आले. So now the monsoon is approaching, and right now Uddhav Thackeray is telling that yesterday he held a meeting with the doctors in state of Maharashtra, and they did discuss that what kind of measures we should take, because whenever there is a monsoon arrives, there are some disease which comes in, which occurs in that those particular months of monsoon. So we should be ready for that. That's the suggestion which had come from the doctors with whom he held a conversation yesterday evening. So he's saying that the way we are ready, or we are prepared to tackle this pandemic of corona, we have to get ready for the monsoon and monsoon related disease also, and for that we are asking our doctors and healthcare experts to start the preparation. तो एक आकडा आहे, पण त्याच बरोबरीने ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, मी वारंवार सांगत आलेलो आहे, हाय रिस्क ग्रुप 55 वर्षाच्या वर आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर काही आजार, ह्या काही गोष्टी असतील, त्यांच्यावरती हा कोरोनाचा व्हायरस जास्त घातक दुष्परिणाम करतोय. आणि त्याच्यासाठी जसं आपण उन्हाळी साथींपासून दूर राहिलो तसंच पावसाळी साथींपासून सुद्धा दूर राहण्याची गरज आहे. मग सर्दी, खोकला, ताप आणि जरा कुठे लक्षण दिसलं तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. Certainly, Uddhav Thackeray right now telling that in the season of monsoon also, people should take utmost care of themselves, and even if they find some kind of symptoms related to the monsoon disease, they should immediately rush to the nearest clinic or consult the doctor. Also, he's requesting the people who are already having diseases like diabetes or hypertension, or the problems like hypertension or the blood pressure, or who are usually called as a comorbid patient, because the monsoon disease are also very much dangerous, and there is a chance that the comorbid patients will get affected in the monsoon. So that's why he's saying that the comorbid patients, elderly people, even the small children should take care of themselves, and they should not ignore these seasons. आणि ही लक्षणं जर का लक्षात आली तर डॉक्टरांकडे आल्यानंतर हाही एक आपला अनुभव आहे, लवकरात लवकर, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, दुर्दैवाने 1500च्या आसपास मृत्यू झालेले आहेत. यातले काही मृत्यू तर आपल्याकडे हे रुग्ण अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत, अतिशय शेवटच्या टप्प्यात, म्हणजे काही हालचाल करण्याच्या आतच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. काही लोक ही लक्षणं खूप वाढल्यानंतर आलेले आहेत. पण अनेक जण जे बरे झालेत ते सगळे रुग्ण वेळेमध्ये आले आणि त्यांना वेळेत उपचार सुरू केल्यामुळे हे व्यवस्थित खडखडीत बरे होऊन घरी सुद्धा गेलेले आहेत.
Uddhav Thackeray Yeah. right now telling people that whenever they feel that they have got the symptoms of COVID or some other monsoon-related disease, they should immediately rush to the nearest clinics and get themselves tested. Because in the case of COVID, a lot of such cases have come to the hospital at the last stage where the doctors couldn't really help the patient and due to which almost 400 or more than that deaths have happened. So to avoid that, he's requesting all people of Maharashtra that whenever you feel that you have got some kind of symptoms related to the COVID or some other disease, you should immediately consult your doctor, get yourself tested, and if you are COVID positive, then immediately get yourself admitted in the hospital or nursing home so that the treatment, the doctors can start the immediate treatment and many lives we can save in such scenario. आणि या अनुभवातनं एक लक्षात आलं की डॉक्टर्स तर जागेवर आहेत, औषधं वेळेवरती मिळाली पाहिजेत. ती औषधं आपण वेळेवर मिळवतोय, पण औषधं वेळेवर मिळण्याबरोबरीने पेशंट सुद्धा वेळेवरती मिळाला पाहिजे. पेशंट सुद्धा वेळेवरती मिळाला पाहिजे. म्हणजेच ज्यांना ही लक्षणं आढळत आहेत त्यांनी वेळेत डॉक्टरकडे आलं पाहिजे. आपणही सरकारकडनं आणि महापालिकेकडनं घरोघरी जाऊन हे विकार म्हणा किंबहुना ही लक्षणं म्हणा कोणाला आढळत आहेत का त्याचा एक मोठ्या प्रमाणावरती म्हणजे काही लाखांमध्ये आजपर्यंत आपण लोकांच्या घरोघरी गेलेलो आहोत. Right now, त्यातनं Uddhav काही Thackeray is लोकं- telling the people of Maharashtra that what initiative BMC has taken. He's saying that BMC, with the help of a few NGOs and the state government, they have done a door-to-door survey. More than 1 lakh people they have screened whether they have got symptoms or they have got a fever, whether their oxygen level is low. And if they found any symptomatic patients or people who have got the lower oxygen level, they have referred them to the doctors and we have started the treatment. खास करून ग्रामीण भाग, मग माझा विदर्भ आहे, माझा मराठवाडा आहे, माझा उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, शहर तर आहेच आहे. या सगळ्यांनी खूप जिद्दीने या लढ्यात उतरलेले आहेत, खूप जिद्दीने. विशेषतः विदर्भ आहे, मराठवाडा आहे. याचा प्रादुर्भाव मराठवाड्यात एक संभाजीनगर ते सुद्धा आता आटोक्यात येते. उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव ते सुद्धा आता आटोक्यात येते. सुरुवातीला लक्षात येत नाही हे काय होतं, याला सारा ताप तर येतोय, पण समोर काही घटना घडल्या, समोर मृत्यू दुर्दैवाने घडल्यानंतर लक्षात येतं अरे हे गंभीर आहे, ह्या सारं सुद्धा ताप नाहीये, सारं सुद्धा खोकला नाहीये. मग डॉक्टरकडे गेलं पाहिजे. डॉक्टर काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे. आपल्याला वेगळं विलगीकरण कक्षात राहायला पाहिजे, अलगीकरण कक्षात राहायला पाहिजे. हॉस्पिटल्स ही वेगळी केलेली आहेत, कोविड आणि नॉन कोविड असाही विभाग केलेला आहे. पण हा सगळा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये आजही या सगळ्या लोकांनी हा कोविडचा प्रादुर्भाव अतिशय जिद्दीने हा मर्यादित ठेवलेला आहे. म्हणजे मी काल सहज एका परदेशात असलेल्या आपल्या हिंदुस्थानी डॉक्टर, मराठी डॉक्टरशी बोललो. तो आपला मूळचा ग्रामीण भागातला, मला वाटतं जळगाव वगैरेच्या तिथल्या भागातले आहेत. त्यांच्याशी मी बोलत असताना त्यांना विचारलं, डॉक्टर साहेब तुमच्या देशात काय चाललेलं आहे. त्यांनी त्यांच्या देशातली परिस्थिती सांगितली आणि मला असं सांगितलं की उद्धवजी आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे. And right now telling the people of Maharashtra that he is in constant touch with a few doctors across the globe who are from Maharashtra or who have shifted there. So they are also telling the way Maharashtra is battling with this pandemic is really notable, and the people of Maharashtra are really showing courage in this entire battle as compared to the other states or as compared to the other countries of the world. So he also clearly said that there are few districts in Maharashtra who showed the cases were got recorded in a high number, but now after they showed kind of a discipline and maintained the social distancing and maintained the lockdown orders, the numbers have reduced in such districts and in such areas. So that's the reason why the lot of such areas in Maharashtra initially they showed a good number, we can say high number of cases, but now the cases have started reducing there. ची योजना अनेकदा सांगितल्यानंतर केंद्राने मान्य केली. केंद्राला मी धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं काय होणार, त्यांना धान्य देण्याची योजना आलेली आहे. त्यांना इतके दिवस आपण शिजवलेलं अन्न देत होतो, तो अजूनही काही ठिकाणी चालू आहे. शिवभोजन योजना रोजच्या आपल्या लाखाच्या वरती रोज
ज्या 10 रुपयामध्ये आपली शिवभोजन योजना होती थाळी ती 5 रुपयात देतोय. काय कोणतं पॅकेज आहे? ही पॅकेजच्या पलीकडची गोष्ट आहे. पहिल्यांदी अन्न मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. धान्य मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. उपचार मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. So then right are telling that what other measures regarding the distribution of food and the medicine Maharashtra government has taken. He said that the packages were announced for the people. Also, the food got distributed over 78 lakh people who are migrants. Basically, those migrants were also got proper food in the shelter camps. So these all kind of arrangements and the measures Maharashtra government had taken. लोकांना आपण ज्या नोंदणीकृत आपली हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्स मधनं 100% मोफत उपचार हे या सगळ्यांना करून देणार आहोत. काय पॅकेज आहे? कोणतं पॅकेज आहे? घोषित करायचं? जाहिरात करायची? का प्रत्यक्ष काम करायचं? आपण देतो आहोत. आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः 5.5 ते 6 लाख परप्रांतीय मजुरांची आपण 3 वेळाच्या अन्नाची सोय करत होतो. 5.5 ते 6 लाख. किती खर्च झाला? आहे पॅकेज? केलं. या सगळ्या राज्यातल्या मजुरांना, इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा नाही सांगितलं, पण त्यांनाच घरी जायचं होतं. मग घरी जायचं तर कसं करायचं? केंद्राने All right, that's an announcement there coming in from the Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on the current situation on ground and the state's preparedness when it comes to fighting the COVID situation. Remember, Maharashtra is one of the worst affected states, and Uddhav Thackeray there mentioning that they are doing all possible efforts to contain the situation. They are, of course, in the process of upgrading the medical infrastructure as well, and has also announced that 14,000 more beds are going to be made available by the end of this month. Whereas an appeal has also come in from the Maharashtra Chief Minister to all the people to stay indoors while celebrating Eid, and also an appeal coming in from the Maharashtra Chief Minister asking people to generously donate blood, which is also extremely vital.